2026-27 मध्ये टी नंतर ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करणार आहात ती म्हणजे TAIT शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. या परीक्षेसंदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर घेऊन आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना या ठिकाणी याची लिंक मात्र शेअर करायला विसरू नका. चला पाहूया काय नेमकी अपडेट आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. बघा, इथं जर बघितलं तर या ठिकाणी एक परिपत्रक सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, काय आहे तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या माध्यमातून जे काही एक प्रशिक्षण संस्था चालवली जाते त्याला म्हणतात आपण व्यवस्थापन संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था. ठीक आहे, आता या संस्थेच्या 1RT याला या ठिकाणी म्हटलं जातं. या संस्थेच्या माध्यमातून बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता. ठीक आहे, ऑफलाईन प्रशिक्षणासाठीची या ठिकाणी तुम्हाला परिपत्रक आहे. आता हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने कोणासाठी आहे तर इतर मागास बहुजन कल्याण. ठीक आहे, या इतर मागास वर्गांसाठी या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते. तर बघूया नेमकं याच्यामध्ये काय काय आहे. ठीक आहे, चला तत्पूर्वी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, इथे जर बघितलं तर टेट, आता तुम्हाला सांगितलं की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2026-27 परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता. ठीक आहे, योजनेचा तपशील काय आहे तर बघा, महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थ्यांना 1RT मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण काय म्हणतोय तर टेट म्हणतो, TAIT. ठीक आहे, या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ठीक आहे, ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. त्याच्या माध्यमातून मिळणारे लाभ काय आहेत लक्षात ठेवा. प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने असणार आहे. विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे किती, 10,000 रुपये प्रति महिना. 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही ऑफलाईन क्लास करत असताना. आणि आकस्मिक निधी या ठिकाणी इथं 12,000 रुपये एक वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं या योजनेचे तुम्हाला लाभ पाहायला मिळतात. ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जर 75% प्रशिक्षण पूर्ण केलं असेल 4 महिन्यांमध्ये तर. ठीक आहे, चला मग इथं जर बघितलं योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. ठीक आहे, मग ते आपण पुढे पाहूया की अर्ज करण्याचा अंतिम दिनांक नेमका काय आहे. ठीक आहे, चला विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गापैकी असावा किंवा असावी. लक्षात ठेवा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक सेक्शन 2018 7 फेब्रुवारी 2019 हे सगळे त्यांनी काय केले तर इथं शासनाचे वेळावेळीच्या आदेशानुसार अर्हता प्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता पात्र राहिला. तर यासाठी कोण कोण पात्र असतं, ज्यांनी TET पास केलेले आहे. ठीक आहे, किंवा CTET पास केलेले आहे. बरोबर, पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा ज्याचं BEd झालेलं आहे. या सगळ्यांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या ठिकाणी मेरिटद्वारे इथं हे निकषानुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे. म्हणजे TET किंवा CTET किंवा BEd मध्ये मिळालेल्या मार्कांच्या नुसार तुम्हाला काय केलं जाणार आहे, या प्रशिक्षणासाठी निवडलं जाणार आहे. मग वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिकरिता खाली दिलेले आहेत. आता त्या कशा आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. बघा, इथं जर बघितलं तर प्रशिक्षणाचे स्वरूप काय आहे की विद्यार्थ्यांना परीक्षा सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्ण प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल. ठीक आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये देण्यात येईल. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिन्यांचा असेल. आता इथं जर बघितलं या ठिकाणी थोडंसं जरा हे दिसतंय, इथं ऑफलाईन म्हटलंय बरं का. इथं काय म्हटलंय, ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता. आणि या ठिकाणी मेन्शन केलंय कसं तर इथं ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने दिलं जाईल. ठीक आहे, हा 4 महिन्यांचा असेल. इथं ऑफलाईन असं असायला पाहिजे ऍक्च्युली जर बघा. ठीक आहे, बघूया. मग सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे कसं असेल तर लक्षात ठेवा, एकूण जागांपैकी जेवढे फॉर्म येते त्याच्यापैकी या ठिकाणी विमुक्तांसाठी या ठिकाणी विमुक्त जमाती VJA यांच्यासाठी 40% जागा राखीव असणार आहेत. त्याच्यानंतर भटक्या जमाती NTB साठी या ठिकाणी 22.5% जागा राखीव असतील. त्याच्यानंतर भटक्या जमाती NTC
यासाठी 22.5 जागा राखीव असतील. नंतर भटक्या जमातीनं म्हणजे NTD यांसाठी 15% जागा राखीव असणार आहेत. या प्रवर्गांसाठी हे प्रशिक्षण इथं काय केलं जाणार आहे, मोफत आयोजित केलं जाणार आहे. TET, टेट, CTET आणि BEdच्या मार्काच्या आधारे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता याच्यापैकी जर बघितलं तर याच्यामध्ये या ठिकाणी प्रवर्गाने आहे म्हणजे प्रत्येक प्रवर्गातील 30% जागा महिलांसाठी आरक्षित असतील. ठीक आहे, दिव्यांगांकरिता 5% जागा आरक्षित असतील आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित असणार आहेत याच्यापैकी सुद्धा प्रत्येक प्रवर्गामधून, बरं का. ठीक आहे, आणि मग अर्ज करण्यासाठी आवश्यक कागद आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. ठीक आहे, कसं असलं पाहिजे, व्हॅलिड असलं पाहिजे. ठीक आहे, नंतर पदवीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नंतर तुमचं BEd असेल, DEd असेल, बाकी जे काही तुमचा शैक्षणिक जो कार्यक्रम म्हणजे जो शैक्षणिक अभ्यासक्रम जो तू पूर्ण केलाय तो या ठिकाणी तुमचा असणं उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र लागेल किंवा गुणपत्रिका लागणार आहे. त्याचबरोबर TET व CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल किंवा त्याची गुणपत्रिका लागेल. दिव्यांगाचे प्रमाणपत्र लागेल आणि अनाथ असल्यास त्याचा या ठिकाणी दाखला लागणार आहे. हे याचे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने एकंदरीतरित्या काय आहे तर हे, आणि याच्या अटी आणि शर्ती काय तर अंतिम दिनांक सगळ्यात अगोदर काय महत्वाचं आहे, 25 जून 2026 हा काय असणार आहे तर या ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. जे पास आहेत त्यांनी फॉर्म भरावा, जे येणाऱ्या अभियोग्यता परीक्षेसाठी तयारी करतायत त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरावा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना, जे तुमच्या या ठिकाणी तयारी करणारे आहेत, सर्व सहकारी मित्र मैत्रिणी यांना निश्चितपणे शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. ऑल द बेस्ट.